Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. डिझेल पेट्रोलच्या मागणीमध्ये अचानकपणे 20 ते 30% वाढ. शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा. जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू. पेट्रोल 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ. 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा हा फटका. कोल्हापूरसह नागपूरकरांना आता इंधन दरवाढीचा मोठा फटका. पेट्रोल थेट 109 रुपयांच्या उंबरठ्यावर, तर मुंबई पुण्यात सुद्धा इंधनाचे दर कडाडले. दिल्लीतही सीएनजीच्या दरात पुन्हा 1 रुपयाची वाढ. सीएनजीचे दर आता 81 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. 10 दिवसात तिसऱ्यांदा सीएनजीमध्ये दरवाढ. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापावही महागला. वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यामुळे वडापावही महाग. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई, तर वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे फलक. वाहन चालकांना नाहक त्रास. शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपावर राडा, तर कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटात वाद. तर बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. डिझेल विक्रीला उशीर केल्यामुळे धक्काबुक्की. डिझेल अभावी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी. शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे कोलमडला. मनपाचे 40 ते 45 टँकर्स दुसऱ्या दिवशी सुद्धा रस्त्यावर उभेच. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचं पंतप्रधान मोदींना पत्र. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत घेण्याची मागणी. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 15 ते 20% कमी होण्याची शक्यता. भारताला इंधन पुरवठा करण्यास अमेरिका कटिबद्ध. भारत दौऱ्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे हे वक्तव्य. तर मार्को रुबियो नवी दिल्ली, आग्रा आणि जयपूर या शहरांना भेटी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई ते शिर्डी वंदे भारतनं प्रवास. प्रवासादरम्यान फडणवीसांकडून फाईल्सवर सह्या. वंदे भारत अनुपम भेट असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये खलबतं. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नंदनवन या बंगल्यावर बैठक संपन्न. निवडणुकांच्या जागांवरून शिंदे, बावनकुळे, रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात निर्णय आता अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जागांसंदर्भात शिक्कामोर्तब करतील. नंदनवनवरील बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. तर जागा वाटपावरून आता 2 टप्प्यांमध्ये बोलणी सुरू. अंतिम निर्णयानंतर चित्र समोर येईल. खेळीमेळीच्या वातावरणात विधान परिषद निवडणूक लढवली जाईल. मंत्री शिरसाठ यांचं हे वक्तव्य. नीट पेपरफुटीनंतर राजस्थानमधील एका विद्यार्थ्याची आत्महत्या. पीडित कुटुंबासोबत राहुल गांधींचा फोनवरून संवाद. तर आम्हाला न्याय द्या, पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी. नीट प्रकरणामध्ये आणखी एका प्राध्यापिकेला अटक. प्राध्यापिका मनीषा हवालदारला पुण्यातनं ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 11 जणांना अटक. लातूरमधल्या 4 डॉक्टरांची सीबीआय चौकशी सुरू. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना धमकी. दिपकेंना अश्लील भाषेत शिवीगाळ. तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. आयआरजीसी संबंधित व्यक्तीवर हल्ल्याचा आरोप. तर हल्ला करणारा इराकचा नागरिक असल्याची प्राथमिक माहिती. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सर्व खासगी दौरे रद्द. ट्रम्प स्वतःच्या मुलाच्या लग्नाला सुद्धा जाणार नाही. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानच्या अंत्यविधीला हिजबुल अल बद्रचे प्रमुख उपस्थित. इस्लामाबादमध्ये टॉप दहशतवादी संघटनांचे प्रमुख एकत्र दिसले. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.